तर हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज मी परत एकदा ते ट्राय करणार आहे पिठाचं. आताच क्लासला जाऊन आली आणि आली तशी लगेच ब्लॉग चालू केला, कारण की थोड्या वेळाने मग थोडासा आराम पण करेन. तर जोपर्यंत जॉबला जात नाही तोपर्यंत आराम आहे. नंतर तर मग झोपायला आराम करायला भेटणार नाही. सो आता तुमच्याशी थोडा वेळ बोलीन आणि मग नंतर खाऊन वगैरे मी थोडा वेळ आराम करीन आणि मग परत ब्लॉग चालू करीन. तर आज मी परत एकदा ते पीठ जे मी ठेवलं आहे ते ट्राय करणार आहे की काय होतं ते बघूया. कारण मला ते ना ते लच्छासारखं करायचं होतं पण ते नाही झालं. सो परत एकदा मी ट्राय करणार आहे. तो होते की नाही तर मी नक्की बघा. आणि आज दिवसभरातून काय काय करीन ते सुद्धा तुम्हाला दाखवीन. सो ते सुद्धा बघा. आणि आता मी थोडा वेळ आराम करते आणि तुम्हाला परत भेटते. तर गाईज मी उठली आहे, आराम झाला आहे माझं करून. आणि आता मी काय काय करीन ते तुम्हाला दाखवीन. सो तुम्ही नक्की बघा. आणि जमलं तर रेमेडीसुद्धा दाखवीन जे मी तुम्हाला बोललेली, तर तीसुद्धा नक्की बघा. तर मी तुम्हाला ती रेमेडी आणि ते करणार होती, दाखवणार होती. पण आता दीदीबरोबर जरा डॉक्टरकडे जाते का ते मी तुम्हाला येऊन सांगते. बाकी कशी जाईन ते तुम्हाला नक्की दाखवेन. तर आता मी पटकन जाते. तर आता मी निघते, दीदीबरोबर जाते. आणि मग कशाला गेलेलो आणि का गेलो ते तुम्हाला आल्यावरती सांगते. सो कसे जाणार आहे ते सुद्धा तुम्हाला मी आता दाखवते. आम्ही निघालोय जायला. ट्रॅफिक बघा केवढं. तर ही आहे, ही गाडीवर झोपा काढत होती आता. आणि हा बघा, आधी कुठे आलो आपण? हिरो. आणि हे आहे. सो आता बघू आतमध्ये जाऊन, तुम्हाला आल्यावरती मी सांगते. नानूला डॉक्टरने हा स्टिकर दिलाय. आणि आधी तुझा स्टिकर दाखव आधी. वाव, आधीला फ्लॉवर वाला हा स्टिकर आधीला दिलाय. मस्त. आता आम्ही जातो. तर दीदी आणि ननू साठी शोरमा बनतो इथे. दीदी आणि ननू शोरमा खाणार आहे. आणि मी व्हेज आहे सो मी नाही खाणार आहे. सो आता हे घेतो आम्ही पार्सल आणि मग आम्ही जातो घरी. आणि माझ्यासाठी वडापाव घेते दीदी, कारण की मी व्हेज आहे. आता मी खातो आणि मग घरी जातो. तर कशाला गेलेलो ते तुम्हाला मी सांगते. ॲक्च्युली आत्ताच आलो आहे घरी. आणि सकाळी ॲक्च्युली आधी पडला बेडवरून जोरात. दीदी त्याची तयारी करत होती, त्याला पॅन्ट आणि घालत होती. आणि नोनूला स्कूलमध्ये सोडायचं होतं. तर दीदी त्याला पॅन्ट घालत होती आणि टी व्ही चालू होती, कारण तो सारखा रडत राहतो. तर दीदीने त्याला टी व्ही लावून दिलेली. सो तो टी व्ही बघता बघताच पडला. म्हणजे दीदी पॅन्ट घालत होती आणि दीदीचं वाटतं लक्ष नव्हतं आणि त्याचं पण लक्ष नव्हतं. तो असं पाठी फिरत असं फिरला आणि पटकन पडला खाली. खाली पडला तर त्याचं इथे पूर्ण लागलेलं आणि इथे सुजलेलं. तर त्यासाठी त्याला खूप दुखत होतं. ते दीदी सोडून वगैरे आली तर मम्मीने बघितलं, त्याला तिथे तेल वगैरे लावलं, बाम वगैरे लावला. पण त्याला काय बरं नाही वाटत होतं त्याच्याने. तर दीदी बोलली की आपण जाऊया म्हणून डॉक्टरकडे. तर आम्ही त्यासाठीच गेलेलो. प्लस त्या दोघांना दीदी कोणती ती लस देते ना, तर ती पण द्यायची होती. तर म्हटलं, दीदी बोलली की ती पण देऊन येऊया, सोमत्याला दाखवून पण देऊया. तर डॉक्टर बोलले की एवढं काय टेन्शन नाही आहे, असं लहान म्हणजे पोरं पडत असतात. तर तो लहानपणी बऱ्याचदा पडला आहे डोक्यावरती आणि पाठीमागेच बऱ्याचदा पडला आहे. एकदा इथे पडलेला, इथे त्याला खूण आहे. आणि ते हे पण झालेलं,
म्हणजे काळं निळं पूर्ण पडलेलं, कारण की फक्त फुटायचं बाकी होतं. तर त्याला तिथे खूण पण आहे त्याची. त्याच्यानंतर परत पडलेला तेव्हा इथे पडलेला आणि इथे अशी पूर्ण चीर आहे, म्हणजे जे हे झालेलं, असं कट आलेला, कारण तो काटावरती आपटलेला दीदीच्या घरी. तर तेव्हा ती सनसिटीला होती घासा टेरेसमध्ये राहायला. तर तेव्हा त्याला इथे असं लागलेलं, काट लागलेला असा डोरचा. आणि तेव्हा त्याला लागले आणि तेव्हा त्याच्या डोक्यातून रक्त खूप गेलेलं. तर त्याच्यानंतर परत त्याच डॉक्टरकडे सारखे जातो. सो तो बोलला की सारखं त्याला पडायला देऊ नका, कारण की ते त्याच्यासाठी चांगलं नाही, कारण की अजून तो खूप लहान आहे. तर डॉक्टर बोलले की ते चांगलं नाही आहे, तर सांभाळा त्याला. बाकी ते बोलले की एवढं काय आहे नाही, लहान मुलं म्हणजे पडतच असतात. तर त्याला दाखवलं. मग त्या लोकांना स्टिकर बिकर लावला डॉक्टरने. आणि मग आम्ही निघालो आणि मग दीदी बोलली काहीतरी खायला घेऊया. तर नोनूला शोरमा खायचा होता, तर मग शोरमा घेतला. आणि शोरमा मग नोनूला खायचा होता, मग ते आता घेऊन आले आणि खात बसली आहे. दीदीने त्यांच्यासाठी शोरमा घेतला, कारण मी तर खात नाही, मी व्हेज आहे. सो मी तर खात नाही, बाकी सगळे खातात. कारण की मी सोडलंय नॉनव्हेज पूर्ण, तर मी नाही खात. सो माझ्यासाठी मग दीदीने नंतर भजीपाव आणि वडापाव घेतला, तर मग तो मी खाल्ला. बाकी आता मी तुम्हाला दाखवणार होती ती रोटी वगैरे जे काय बनवायचं होतं मला. पण मी झोपूनच उठली लेट आणि मला कामं करायला पण लेट झाला आज. तर मम्मी पण आल्यावरती चिडलेली की एवढा लेट कसं झाला वगैरे वगैरे. पण मग नंतर नंतर झाली शांत. तर अचानक ठरलं की दीदी बोलली जाऊया याला घेऊन डॉक्टरकडे, कारण सारखा किरकिर पण करत होता तो, असं दुखत असेल, त्रास होत असेल म्हणून. मग त्याला घेऊन गेलो. तर त्यामध्ये मग आता येईपर्यंत आम्हाला 9, 9:30 झाले. त्यामुळे आता ते करायला तर नाही जमणार. जेवण पण मम्मीचं बनवून झालंय, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेन तिने काय बनवले. आणि त्यामुळे आज तर ते बनवता नाही येणार, उद्या बनवीन तेव्हा मी तुम्हाला दाखवीन. बाकी आज ते तुम्हाला हे पण दाखवणार होती रेमेडीचं, फेस रेमेडी. बट ते पण आज करायला नाही जमलं. तर आजचा दिवस असाच गेला, बाहेर बाहेर बाहेर. तर आता जाऊन आलोय. आता पटापट चेंज करते आणि तुम्हाला परत भेटते. आणि मग परत आपण बोलूया. तर मम्मीने बनवलं आहे हे आमटी आणि भात. बाकी आता मम्मीने मला थोडंसं वाढलं ते जेवते आणि मी तुम्हाला परत भेटते. तर हे गाय झालं आहे माझं जेवण. आणि थोडंसं जेवली, कारण की मग रात्री परत मला भूक लागली असती. तर मम्मी बोलली थोडंसं आता बनवलंच आहे, वाढलंच आहे, तर जेवून घे. तर जेवून घेतलं. बाकी चेंज आणि केलं मी. आणि मी ते ॲक्च्युली तो ड्रेस मी आता जो घातलेला आहे ना, मी ते टॉप आणि ते मी सकाळी क्लासला जाताना सुद्धा घालून गेलेली. तर छान आहे ते. कुर्ता आहे, असं शॉर्ट कुर्ता आपण घालतो ना तसं आहे ते. तर छान आहे, त्याच्यावरती हत्ती आहेत. तर आजचा दिवस असा गेला. आज ॲक्च्युली जे दाखवायचं होतं ते दाखवायलाच नाही भेटलं. पण ठीक आहे, बाहेर तरी जाऊन आली. आणि उद्या बघू, उद्या मी तुम्हाला ती रेमेडी आणि मी काय काय करणार आहे ते दाखवीन. सो तुम्ही नक्की बघा. तर आजच्यासाठी एवढंच. उद्या परत भेटूया नवीन ब्लॉग सकट. तर आता आम्ही झोपतो. माझी काही कामं आहेत ती करून घेते आणि मग आम्ही झोपतो. तर आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये परत. तर आजच्यासाठी एवढंच. उद्या मी ट्राय करते तुम्हाला दाखवायचं की बघू कसं, दिवसावरती पण डिपेंड करतं. कारण की आज पण मी दाखवू बोलली आणि जमलंच नाही दाखवायला. तर उद्या बघू, जमलं तर नक्की दाखवीन. बाकी आता आम्ही झोपतो. तर उद्या भेटूया नवीन व्लॉग सकट. आजचा माझा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी उद्या परत भेटूया. बाय आणि गुड नाईट.